23-24ला व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. आज 26 आहे. 3 वर्ष सतत मी कंटिन्युटीनी व्लॉग करायचा प्रयत्न केला. 2 चॅनल्स ओपन केले. खूप वेळा मी बोलायचा प्रयत्न केला त्याच्यावर, जे मला आवडतं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? इट्स टू लॉंग अँड टू सरप्रायझिंग फॉर मी ऑल्सो. ऑलमोस्ट 1-2 वर्षापूर्वी आपण लास्ट व्हिडिओ ह्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. इफ आय एम नॉट रॉंग, या वी हॅव पोस्टेड 1 year ago लास्ट व्हिडिओ. त्याला 47 व्ह्यूज आहेत आणि टोटल आपल्या चॅनलवर 818 व्हिडिओज आहेत आणि 534 सबस्क्रायबर्स. आणि पुन्हा एकदा मी ह्या चॅनलवर आपला व्लॉगिंग स्टार्ट करतो है. जी हाँ, मैं यहाँ पे फिर से व्लॉगिंग स्टार्ट कर रहा हूँ. मला असं जाणवायला लागलेलं की मी यूट्यूबसाठी नाही आहे बनलेलो किंवा माझ्याच्याने नाही आहे होणार हे. आणि दॅट्स वाय आय सेड गुड बाय फॉर एवर फॉर दी व्लॉगिंग. तरीही हे व्लॉग्स बंद करून मी दुसऱ्या चॅनल स्टार्ट केलं. त्याच्यात पण परत फेल झालो अँड दॅट वॉज डिझास्टर इन माय लाईफ. की मी खूप वेळा असं प्रयत्न करून खूप वेळा अपयश घेतलं आहे हाती. तरीही देखील मला माहीत नाही आहे मेरे साथ ये क्यों हो रहा है, क्या हो रहा है. आज पुन्हा एकदा कॅमेरा हातात घेऊन बसलो आहे तुमच्याशी बोलायला, राहवत नाही आहे. बट आपली ही जर्नी आजपासून चालू झालेली आहे, निश्चित आहे. जसं तुम्ही बघितलं बॅकपॅक करतो आहे, पण खरीवाली जर्नी उद्या सकाळी चालू होईल. कारण टू बी फ्रँक, इट्स 10:06 अँड इट्स 25 मे. रात्रीचे 10 वाजून गेलेले आहेत आणि उद्या सकाळी मला 4-5 वाजता उठून निघायचं आहे. ते म्हणजे मी आणि अमित चाललो आहे तापोळ्याला. आणि ही कुठली लक्झरी किंवा शूटची ट्रिप नसावी असं डोक्यात ठेवून चाललो आहे आम्ही. तिथं गेल्यावर बघूयात काय होतं आहे. एक नवीन सुरुवात इकडे आणि इकडे, दोन्हीकडे होपफुली स्टार्ट होईल. तर आता तुम्ही जसं बघितलं बॅकपॅक तर केलेली आहे मी. आणि आता मी स्वतःला थोडंसं फ्रेश करतो, कारण माझ्या मते उद्या सकाळी हे होणं मुश्किल आहे. सो थोडंसं मी फ्रेश होतो, झोपतो आणि उद्या सकाळी परत व्लॉगिंग स्टार्ट करूयात, कंटिन्यू व्लॉग स्टार्ट करूयात. आणि आपल्या व्लॉगिंगची भाषा अशीच राहील, हिंदी, इंग्लिश, मराठी, जे मला कम्फर्टेबल असेल, जसं मला बोलता येईल तसं मी बोलणार आहे. मी लँग्वेज बॅरियर्स नाही आहे ठेवणार. आणि तुम्हाला खूप काही बघायला मिळेल, कारण ह्या 1-1.5 वर्षात भले मी व्लॉगिंगमध्ये फेल झालो, बट लाईफमध्ये बऱ्याचशाच गोष्टी नवीन स्टार्ट केलेल्या आहेत आणि ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि होपफुली आता मी बंद नाही आहे करणार. जर तुमची थोडीशी साथ मिळाली ना मला, निश्चितच मी हे बंद नाही करणार. कारण खूप काय तुम्हालाही बघायला मिळेल, खूप काय तुम्हाला जाणून घेता येईल. आणि मुद्दामूनच मी मराठीत परत एकदा बोलतो आहे. मला हे दाखवून द्यायचं आहे की एक मराठी माणूस आपल्या छोट्याशा एका गावातून एक खूप मोठं स्वप्न बघायचा धाडस करतो आहे. आणि ते स्वप्न पूर्ण होतं आहे नाही होत, त्याची ही जर्नी राहणार आहे. ते स्वप्न काय आहे ते तुम्हाला ह्या जर्नीत बघायला मिळेलच डेफिनेटली. पण ही एक डॉक्युमेंटरी टाईप राहील किंवा एक माझ्या लाईफमध्ये जे काही गोष्टी चालल्या ते बघायला मिळतील. हे साधारण व्लॉगिंग नाही आहे की ज्यात तुम्हाला मी सगळं सांगणार आहे की हे गाईज कसे आहात तुम्ही. नो, आय एम नॉट गोइंग टू डू दॅट. आय एम गोइंग टू गिव यू समथिंग न्यू, बिहाइंड द सीन्स, डान्स क्लासेस, रिहर्सल्स, ॲक्टिंग बॅचेस, प्रॅक्टिसेस, बरंच काही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स.
ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळतील, कारण मला प्रचंड आवडतं फिरायला आणि मी ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी जगतो आहे आणि मी त्या माझ्यासाठी ह्याच्यात नोंदणी करतो आहे. आय होप की हे तुम्हाला बघायला आवडेल आणि आपण ही जर्नी अशीच खूप मोठी घेऊन जाऊ. बट आत्तापुरती मी एक छोटासा स्वल्पविराम घेतो आणि दुसऱ्या फ्रेममध्ये भेटतो. ती फ्रेम म्हणजे सकाळची राहील. आता मी झोपतो, हे आवरतो. माझी एक बॅग पॅक झाली, कॅमेरा बॅग इथं आहे, दुसरी बॅग तिथं आहे आणि मला आता कंटाळा आला, प्रचंड कंटाळा आलेला आहे. सो गाईज, मिलते कल सुबह. बाय. Hey guys, welcome back to new vlog. कैसे हो आप सब लोग? This is a new journey, new day and आज से नई जर्नी की शुरुआत हो रही है. आई होप कि ये सबको अच्छे लगे. तो आई एम रेडी एंड आई एम बॅक विथ न्यू जोश, न्यू एनर्जी. आता बघूयात पुढे काय होतं आहे. आम्ही तर वेट करतो आहे. 6चं टायमिंग होतं अँड इट्स 6:15 इन द क्लॉक. सो मी 5 मिनटात तिथं पोचतो. 20 मिनटं लेट झालेलो आहे. ही 1 बॅग, सेकंड बॅग अँड लिटिल थर्ड बॅग. विदाउट वेस्टिंग टाईम, लेट स्टार्ट आवर टुडे जर्नी. आय विल से फ्रॉम टुडे वी विल स्टार्ट आवर न्यू जर्नी. So finally we are ready and the surprise is here. Speechless. No words to say. Speechless. To be honest, speechless. मैंने गेस किया, मैंने पूछा सर को, सर व्लॉगिंग स्टार्ट करी है? सर बोले नहीं नहीं, ऐसा थोड़ी होता है. लेकिन बिट ऑफ ग्लिम्स और हिंट तो था. काय कसं काय कॅमेरा बघितल्यावर. अभी इससे हाँ? पहले नहीं, इससे पहले नहीं था, बिल्कुल नहीं था. कुणालाच माहित नव्हता. काल परवापर्यंत दिस वॉज ओनली इन माय माइंड. ऑलमोस्ट मला जसं मी म्हणालो की 1.5 ते 2 वर्ष झाले आणि अमितलाही ते सांगायचं आहे मला. इट टुक मी अराउंड 1 year once again to restart this. हां आणि हां, त्याला अजून हेही माहित नाही की हे कुठल्या चॅनलवर आणि काय येणार आहे ते. विचारात त्याला माहिती आहे का काय, त्याचे रिॲक्शन्स बघा. माझ्या डोक्यात आहे ते ओल्ड चॅनल जे लास्ट व्हिडिओ आला ते बोलण्याचं तुम्ही बोलला होता ते. आय गेस त्याच्यावर येईल एखाद्या वेळेस. एक गेस केलता, रफ गेस. बट कधी? आता तुम्ही बोलत होता तेव्हा. कुठल्या चॅनलवर? आपल्याकडे 2 चॅनल आहेत व्लॉगिंग. डायरेक्ट वाला. यू आर परफेक्ट. हे परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. सो एक स्मॉल ब्रेक इथं झालेला आहे. द जोक ॲक्च्युली कॅमेरा ना मला इथं असा लावायला पाहिजे होता, तुम्हाला कळेल. एक तर खूप मस्ती चालली, खूप बोलाबोली चालली आमची. ह्या कप्प्यात आहे पुढच्या. तर आम्ही दोघं बोलत होतो, जोक्स वगैरे चाललेत मस्त म्हणजे. आणि अचानक म्हणलं थांबा, म्हणलं काय झालं. बोलतो बोलतो त्याला असू, भाई साहब क्या ही कह सकते इसका. रात्रभर झोपला नाही आणि आता असं. हे मी त्याला तेच सांगतो, हे चॅनल आहे ना, ट्रस्ट मी, वियर्ड में से वियर्ड होने वाला है. काम करत होतो सर, जाऊ द्या. तेवढंच फक्त एक ड्रॉबॅक राहिला माझा. का? मला काम करावं लागतं रात्री. असं नाही नाही, ते नाही मी सांगतो इथं की हे चॅनल वियर्ड आहे, ह्याच्यावर आपण असं व्लॉगिंग पण करतोय आणि कुठं काय ते पण चाललं. गाइस अगर कैमरा चालू होता दिन के 3 FIR. इसके कॉपीराइट तो नहीं आएंगे ये लाइन के लिए. समय भाई, लव यू. सो फायनली आम्ही आमच्या फर्स्ट स्टॉपवर थांबलेलो. जसं मी तुम्हाला म्हटलं की वॉशरूम ब्रेक आणि थोडासा नाश्ता ब्रेक. दॅट वॉज दी वर्स्ट ब्रेक. छोटासा बट ठीक आहे. त्याला त्रास होत होता, रात्री झोपलेला नाही आहे, काय खाल्लं नाही, तसा झाला. मी नव्हतं काय खाल्लं, बट तर काय ऑप्शन नाही आहे. सो त्यासाठी थांबलो. आता इथनं आपण आता जाणार आहोत तापोळ्याला. पण आता मी कन्फ्यूज आहे की कुठून जायचं आहे, लक्षात मी असंच गेलो आपण.
सो दिस इज द प्लेस वेअर वी स्टॉप युजली. इथं येताना आम्ही ॲक्च्युली इथनं जाताना किंवा येताना आम्ही तर मोस्टली थांबतो इथं. जे माझ्या मागं तुम्हाला दिसते आजी, तर तिथं आम्ही स्नॅक्स म्हणजे काय तर कधी कॉफी, कधी कणीस, हे अशा टाईपमध्ये आम्ही इथं घेत असतो. आणि ह्याच्या आधीच्या व्लॉग्समध्ये पण तुम्ही कधी बघितलेलं असेल तर मला येस ऑब्व्हियसली मोस्ट प्रॉब्लेम टाईम मी इथं थांबून आम्ही त्याचा आनंद घेतो. पण आज ऊन इतकं झालं आहे त्याच्यात भूक नाही आहे. आणि तसं बघायला गेलं तर हे दिस इज हाव अमित इज सिटिंग देअर. झोपला तो बसल्या बसल्या, तो बाहेर नाही आलेला. लिओ मस्त दिसते यार, उन्हात चमकते. या दिस इज माय न्यू कार अँड आय हॅव गिवन द नेम दिस लिओ. हे पण तुम्ही सांगत कसं वाटतं तुम्हाला नाव ऐकून. अँड फायनली वी आर गोइंग टू तापोळा. इथून तापोळा खूप जवळ आहे, फारसं लांब नाही आहे. आय डोंट नो हे व्लॉगिंग कशा टाईपमध्ये माझं चालू होणार आहे, ही जर्नी कशी पुढं जाणार आहे, आय डोंट नो. पण बघूया, आय होप की चांगलंच होईल सगळं. कारण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी प्लॅन करून चालायचा प्रयत्न करतो आहे की ह्या वेळेस बंद नाही करायचं. बाकी स्क्रिप्टेड काहीच नाही आहे, सगळं रँडम चालू आहे. आणि हा झोपला यार. दिस इज द थिंग दॅट आय वॉज लिटिल बिट थिंकिंग. पाणी सगळं संपलेलं आहे आणि दोन्ही गोष्टींनी मला फायदाच आहे. इथं पाणी संपलं तरी मला तिकडे जायला आवडतं, पाणी असलं तरी त्याच्यातनं जायला बऱ्याचशाच गोष्टी दुसरीकडे जायला मजा येते. सो ओव्हरऑल आय एम फाईन विथ दिस. आपल्याला हे बनवायचे व्हर्टिकल व्हिडिओज आणि हॉरिझॉन्टल. वाढवा काय ये क्या होता है? और ये वर्टिकल. ऑड एंड इवन मिल जाते हैं ना, तो ये होता है वर्टिकल और हॉरिजॉन्टल, ऑड एंड इवन. जिसको समझने वाला एक ही है वहाँ पे. आए हो समझ में आया रहेगा तेरे को. क्या उन्हीं का ब्रो क्रेजी ब्रो. पाजी 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 यो पाजी. आगे मत जा, आगे खत्म है भाई. वो लिया मैंने, जिसका चैनल है उसको भी हाईलाइट कर कभी तो. ये बढ़िया था गुरु. सो चलो फाइनली वी आर लिविंग दिस प्लेस. मिलते हैं डायरेक्ट रिजॉर्ट पे. चलो चल. Finally we are here guys,
बट बहुत ज़्यादा चेंजेस हो गए. हो 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 एकच आहे फक्त. हां ओके ओके. फाइनली यहाँ पे हम आ चुके हैं आणि सगळ्यात मोठं सरप्राईज हियर जहाँ पे ये अमित बैठने वाला है. बहुत ही मस्त एकदम झकास. और मैं पक्का बता रहा हूँ उस बच्चे ने बाहुबली देखी है, क्योंकि अगर उसने देखी होती तो उसको पता होता बाहुबली के मामा ने उसको एवरीवन ये स्वागत हुआ है हमारा आज. एक तो एसी ये पे ठंडी हवा दे रहा है. आई डोंट नो ये व्हाई इट इज हैपनिंग. गर्मी बहुत है, बहुत ज़्यादा गर्मी है. आई विल गिव यू रूम टूर. उससे पहले कि गंदा हो जाए मेरा सब सामान बाहर आए. तो या दिस इज द एंट्री. दिस इज वन बेड, दैट इज अनदर बेड, देयर सोफा. और ये देखो पारूसा, सोफे के बाजू में पारूसा. और ये दो फैन है जो हाथ से ज़्यादा फास्ट चलेंगे, लेकिन ये खुद से नहीं चल रहे. ये देख ये खुद भी फास्ट चल रहा है फैन से ज़्यादा. इसकी हवा ज़्यादा आ रही है. और ये एसी है, शायद लो वोल्टेज है इसके लिए फ़ैन इतने स्लो है. बट हाँ रूम तो बहुत अच्छी है. और यहाँ पे ज़्यादा ठंडी हवा आ रही है. मुझे समझ नहीं आ रहा क्यों. खूप खूप मनाची शांतता मिळते इकडं आल्यानंतर. हे इतके क्लीन रोड्स, हे क्लीन ॲटमॉस्फिअर, नथिंग पोल्युशन. वेलकम पाजी. हळू सर, हळू 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 हळू. आहे ब्रो. जंप. नाही होणार. अरे भेड़ की. हा हा सॉरी. अरे अरे अरे. काय क्लॅरिटी यार. आय एम गेटिंग मोर लव विथ दिस कॅमेरा. आत्ता संध्याकाळच्या 7:15 वाजलेले आहेत. येस 7:21. आणि कसलाही उजेड नाही आहे. पण तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत असेल की मी कुठेतरी लाईटमध्ये. बट नो, आई एम इन आई विल से गोल्डन टाइम आवर, गोल्डन लाइट आवर, दोनों भी कह सकते हैं. एक फिल्म इंडस्ट्री में इसे गोल्डन टाइम और गोल्डन लाइट कहते हैं, क्योंकि इसी टाइम पे ये लाइट आती है. तात्या हळू. ब्लेस यू. चल आजा. ते अजून तिथंच आहे टेकडीवर. त्याला काय शूट करायचं करतो आहे. आणि आपली लिओ तिथं उभा आहे. आणि मला जायचं होतं त्या टेकडीवर, पण हा इथंच आहे. सो शायद ये थंबनेल बन पाए. काय चुम्मेश्वरी लाईट आहे यार माझ्या चेहऱ्यावर. काश काहीतरी मला सुचलं आणि मी शूट करू लिहित. असं वाटतं काहीतरी शूट करावं. आणि हां, मी माईक लावला नाही तर माझा आवाज जसा येत असेल तसाच प्लीज बेअर करात. कारण इथं मला माईक लावून तो तामझाम नाही करायचा. आता माझ्या मागं लाईट आली तर चेहऱ्यावर बघा तुम्ही किती अंधार आहे. हेच बघा, सूरज देवता जा रे नीचे और ये लाइट देते हुए जा रहे. व्हाट एन लाइट सर जी. भाईजान आजा नीचे चल. फिर लाइट चली जाएगी, मैं शूट कहाँ पे करूँ तेरा. आजा. मैं घिस के आया, ये उड़ के आया. यहाँ दुख रहा है लेकिन मजा आया. ये बोलते क्रेजी एक्सपेरिमेंट. क्रेजी. हे बघा रूमची सजावट.
आणि हे दुर्दैव की ह्याच पायरीवरनं दिदीचा पाय पडून फ्रॅक्चर झालेली माझी दिदी. आणि साहेब आत आहेत, काय करतात बघूयात आपण. आणि आता मॉन्स्टर ठेवून फोन घेतो आणि डाटा कॉपिंगला टाकतो. काम खूप आहेत आज. मैंने बोला था ये आएगा. द लास्ट फिल्म व्हाट यू हैव सीन, आई थिंक वो रात का ही सीन था जब हम पहाड़ पे थे. पहाड़ का का छोटा सा वो ऊंचाई, मन की ऊंचाई. हां, तर ते लास्ट तुम्ही बघितलं. आणि आत्ता आम्ही आहोत बघा, इकडं कसे बसलेत हे राजे. इकडं माझा बेड आहे, तिथं माझं एडिटिंग सेटअप आहे. त्याच्यात आत्तापर्यंत जे काय शूट केलेलं आहे काल सकाळपासून आत्तापर्यंत ते सगळा डाटा त्यात कॉपी केला आहे. हा मला फक्त व्लॉग एंड करायचा आहे म्हणून मी कॅमेरा हातात घेतला आहे, कारण काहीतरी मला कन्फेस करायचं आहे, बोलायचं आहे आणि नवीन गोष्टी सुरुवात करायच्यात चांगल्या ह्यानी. म्हणून मी आत्ता ह्या व्लॉगच्या एंडिंगला तुम्हाला सांगणार आहे. तर आत्ताचं बेसिकली टाईम आहे तुमचं 1:50 इन द क्लॉक. ऑब्व्हियसली दुपारचं टायमिंग आहे आणि आम्ही सकाळपासून काय काय केलं हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं सांगतो. बट राईट ना जे मला तुमच्याशी बोलायचं ते बोलून घेतो आणि मग व्लॉग एंड करतो. हे पकड आम्ही. ॲक्च्युली मी सगळ्यांना सांगतो की आपले प्रॉब्लेम्स शेअर करा, पण ठीक आहे विकनेसेस शेअर करू नका. पण ही माझं विकनेस नाही आहे, हा एक थॉट प्रोसेस आहे जी मला चेंज करायची आणि दॅट इज बिकमिंग माय विकनेस. अँड आय एम फेसिंग द मोस्ट बिगेस्ट फिअर राईट नाउ व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू. आणि मुद्दामून मी अमितला इथं बसवलं आहे. टू बी फ्रँक, ट्रस्ट मी, व्हॉट आई एम गोइंग टू टॉक अमित डजंट नो 0.1%. और उसकी मैं प्रूफ मैं आपको दे देता हूँ. इधर ला, कसम से बताना तुझे क्या पता है कि मैं बोलने क्या वाला हूँ. पहले हो बोलणार आहे मी. बोलिए. अरे प्रश्न विचारला मी ऑलरेडी की मी कॅमेरा समोर आता काय बोलणार आहे तुला माहिती आहे का? काय वाटतंय? मे बी कुछ व्लॉगिंग रिलेटेड होगा या फिर कुछ आपलं बोलणं झालंय काय त्याच्याबद्दल? तू मतलब जो अभी तूने बोला वो अजम्पशन है तेरा. हा की तुला असं वाटतंय असतलं बोल. हां, म्हणजे मला सांगायचं हेच होतं की मी अमितला पण काय सांगितलेलं नाही आहे, पण त्याच्याचबद्दल मला बोलायचं आहे. अमितबद्दल नाही, माझ्याबद्दल. तर विषय असा आहे की आजपर्यंत मी खूप वेळा ट्राय केलं, म्हणजे आपल्या ह्या चॅनलवर एक्झॅक्टली काउंट जसं मी तुम्हाला सांगितलं 818 व्हिडिओज आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत मी. अँड दिस इज ह्यूज नंबर ऑफ प्लेंटी व्हिडिओज आर देअर, प्लेंटी अमाऊंट ऑफ व्हिडिओज आर देअर. तर एवढ्या सगळ्या ह्याच्यात मला व्ह्युअरशिप कमी आलेले आहेत, सबस्क्रिप्शन्स किंवा सबस्क्रायबर्स आय विल से. आणि सबस्क्रायबर्स असतं मला ते काही जण सबस्क्राईब्स वगैरे जे काय म्हणतात त्यांनी पण चिड येते, त्याच गोष्टीवर येणार आहे मी. तर सबस्क्रायबर्स आपल्याला 543 अराउंड काहीतरी आहेत. एक्झॅक्टली आकडा मी बघून सांगितलं ना. आय एम नॉट गोइंग टू बी इन दॅट सिच्युएशन. पण एवढ्या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये म्हणजे मी 2023-24ला व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे, आज 26 आहे. 3 वर्ष सतत मी कंटिन्युटीनी व्लॉग करायचा प्रयत्न केला. 2 चॅनल्स ओपन केले, खूप वेळा मी बोलायचा प्रयत्न केला त्याच्यावर जे मला आवडतं. पण एक गोष्ट माझ्याकडनं प्रॉब्लेम होतो, एकतर माझी कंटिन्युटी राहत नाही. आणि का राहत नाही तर त्याच्या मागचं रिझन जे मी आज तुमच्यासमोर शेअर करतो आणि ह्या भीतीला फेस करायचा प्रयत्न करतो. आय डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन वेन आय एम गोइंग टू से दिस. बट हीच मला माझ्या स्टुडंट्सला पण सांगायचं की भीतीला घालवायचं असेल तर भीतीशी समोर जाणं गरजेचं आहे. किसी को इतना मत डराओ कि डर ही भाग जाए. और मैं वही करना, मेरा सबसे बड़ा फियर ही आहे. त्यातल्या त्यात आत्ता फिअरच्या गोष्टी, आता जसं मी तुमच्याशी बोलतोय कॅमेराशी, पण माझी नजर इकडे तिकडे जाती. दॅट इज फर्स्ट थिंग आय एम डुईंग रॉंग. सेकंड, मी मुलांना शिकवतो कॅमेरासमोर कसं वागायला पाहिजे आणि मीच कॅमेरासमोर चुकीचा जातोय. त्याच्या मागचं रिझन आहे सेल्फ जजिंग. द पॉईंट हिअर आय वॉन्ट टू कन्फेस की
माझा स्टुडंट माझ्यासमोर बसला आहे आणि मी असं फालतूपणा बोलतो आहे, मग बोलताच येत नाही, तो कसा विचार करत असेल माझ्याबद्दल, मला शिकवतो आहे पण कसा काय सराला बोलता येत नाही, हे तो नाही आहे करत विचार, हा विचार माझा आहे आणि जो चुकीचा आहे त्याचं मला भीती वाटते. जसं मी काल संध्याकाळी जो लास्ट फ्रेम तुम्ही बघितलं, मी कॅमेरा हातात घेऊन सगळा सिनियरवर दाखवतोय आणि नंतर म्हणलं की मला शब्द सुचत नाही आहेत. दॅट वॉज ट्रू बिकॉज ऑफ द अमेझिंग व्ह्यू अँड ऑल स्टफ. बट बोलायचं खूप काय होतं, कॅमेरा ऑन केलं की मी शांत बसतो. द फिअर ऑफ दॅट, कॉन्शियस होणं आणि कॅमेरा ऑन केल्यानंतर मी स्वतःला स्टुपिड फील करून देणं आणि मग कॅमेरा बंद करणं, त्याच्यातनं ना माझे ड्रॉबॅक इतके होतात की मी सांगू शकत नाही. आणि मला असं म्हणायचं आहे की मी जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी बोलतो किंवा मला असं काही गोष्टी सांगायच्या असतात तेव्हा आय कॅन से लाईक, ह्याच्यात अमित ॲग्री करेल, मी जेव्हा एकटं बोलायला स्टार्ट करतो तेव्हा खूप काही नवीन गोष्टी सांगतो, खूप काय लाईफ चेंजिंग गोष्टी सांगतो, लाईफ चेंज होतील अशा गोष्टी सांगतो मुलांना फ्युचर सिक्युअर करण्यासाठी वगैरे. पण रेअरली असेल मी हे कॅमेरासमोर बोललोय. काय म्हणायचं आहे तुला ह्या गोष्टीवर? बरोबर आहे. यू आर इन अ डिफरंट वर्ल्ड व्हेन यू टॉक अबाउट इट. नाही ते वही बोल. टॉक टू युअरसेल्फ. काय तुम्ही वेगळ्या जगात जाता जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलत असता आणि ते जेव्हा इम्प्लिमेंट करून आम्हाला समजवता ना, ते जेव्हा सगळं आम्हाला समजवता ना, इट टर्न्स आउट टू बी अ लाइफ लेसन टू बी ऑनेस्ट, या फिर वो लाइफ चेंजिंग एस्पेक्ट बन जाता है वो. इट टर्न्स आउट टू बी इन दॅट वे. कॅमेरासमोर रेअरलीच बोलता, आत्ता बोलताय. आय डोंट रिमेंबर लास्ट तुम्ही कधी असं बोलला होता कॅमेरा मीन्स लाईक दिस, आणि हे असे कॉन्व्हर्सेशन कॅमेरासमोर तरी आय डोंट रिमेंबर. ज्या चांगल्या गोष्टी आहेत माझ्यातल्या, ज्या मला असं वाटतं त्या सगळ्या आजपर्यंत मी कॅमेरापासून लपवल्यात आणि माझ्या नॉनसेन्स आणि स्टुपिड गोष्टी दाखवल्यात जे मी नाही आहे. मे बी आय विल से की आता हे कॅमेरासमोर माईक लावणं किंवा मी कॅमेरासमोर कसा प्रेझेंट होतो, मी कसा दिसतो, ह्या गोष्टींनी ना माझा फेकनेस बाहेर आला आणि रिअलनेस ह्या व्लॉगिंगच्या सिस्टीममधनं माझ्यातनं मिस झाला. आणि मला ह्या नवीन स्टार्टअप, ह्या नवीन जर्नीमध्ये ही गोष्ट अवॉइड करायची, फेकनेस. आणि मी असंच रँडमली काही पण बोलणार आहे आणि आय होप की तुम्ही ते मला सांभाळून घ्याल आणि आवडेल तुम्हाला ते. आणि बस हेच आहे मला बोलायचं की माझा विकनेस आहे की मी सेल्फ कॉन्शियस खूप होतो, सेल्फ जजिंग करतो. आणि असे खूप काही जण आहेत माझ्या नजरेत, माझे स्टुडंट्स की ज्यांना हा प्रॉब्लेम आहे. कदाचित त्याच्यातनं पण तुम्हाला समजून घेता येईल की जर तुम्ही मला ॲडमायर करता, माझ्याकडनं लहानपणापासून शिकत आलेले आहेत, तर येस डेफिनेटली वी नीड टू डू दिस. आता हे झालं आत्तापर्यंत अमित समोर आहे आणि त्याच्या हातात कॅमेरा देऊन बोलायचं फिअर. आता असं आहे की मी कॅमेरा हातात घेऊन तुमच्याशी कसं बोलू शकतो त्याची प्रॅक्टिस आहे. आणि हे प्लीज एका दिवसात तर बिलकुलच नाही मी बाहेर पडणार, बट एक दिवशी जरूर होईल. आणि तो एक दिवस ट्रस्ट मी विदिन 7 डेजमध्ये मी आणणार, काहीही झालं तरी मला हवं आहे ते. आणि फॉर दॅट पर्पज आय नीड दिस काइंड ऑफ हेल्प फ्रॉम हिम, की ह्यानी मला मदत करावी, सांगावं की ह्याच्यातनं बाहेर पडाच सर, चांगलं दिसते, खराब आहे, हे अशा सगळ्या गोष्टी सांगून ह्यानी जर मदत केली तर मला असं वाटतं की मी लवकर बाहेर पडेल. ठीक आहे, आता ह्याच्या पुढची गोष्ट पुढच्या व्लॉगमध्ये. See you in next vlog. Till then, be happy, stay safe, keep smiling, and always keep loving with doing dance. And don't forget to subscribe D&D Piyush. That means dance and direct with Piyush. Bye. जमतंय का रे मला? छाती तर धडधडतीये.